नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कधी रात्रीच्या वेळी अचानक जाग येण्याचा अनुभव आला आहे का? जेव्हा तुमचं शरीर थकलेलं असतं, तुमचे डोळे जड असतात, तरीही तुम्हाला लघवी करण्यासाठी उठावंसं वाटतं. तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत दररोज असं घडतं का? वारंवार लघवी केल्याने तुमची झोप, तुमची ऊर्जा आणि दिवसाची शांती हळूहळू हिरावली जात आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुम्हालाही असं वाटतं का की हे वृद्धत्वाचा एक भाग आहे आणि आता यावर कोणताही उपाय नाही? दररोज बरेचसे आजी आजोबा माझ्याकडे येतात, ज्यांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे ते रात्री शांत झोपू शकत नाही. काही म्हणतात की 2दा, काही म्हणतात की ते 3दा उठतात आणि काहींना दर तासाला उठावं लागतं. त्यांचं शरीर कमकुवत होऊ लागतं, त्यांना दिवसा चक्कर येते, त्यांची चिडचिड वाढते आणि त्यांना भीती वाटते की ते एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असतील तर. सुमारे 70 वर्षांची एक वृद्ध महिला होती. ती म्हणाली की डॉक्टर, रात्री झोप लागताच मला 1 तासाच्या आत लघवी करण्याची तीव्र इच्छा होते. थंडीमध्ये ते आणखीच वाईट होऊन जातं. मला पूर्ण रात्रीची झोप लागत नाही. सकाळी मी गुडघेदुखी, जड डोकं आणि उदास मनस्थितीसह उठते. मी चाचण्या केल्या, औषधं घेतली, पण कायमस्वरूपी आराम मिळालाच नाही. आणखी एक रुग्ण आहेत, 65 वर्षांचे. त्यांना वाटलं की फक्त प्रोस्टेटची समस्या आहे आणि त्याला आयुष्यभर ती सहन करावी लागणार आहे. त्यांनीही स्वीकारलं होतं की वारंवार लघवी होणं ही म्हातारपणाची शिक्षा आहे. पण मी आज तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगू इच्छिते की ही समस्या मुळापासून बरी होऊ शकते. यावर उपाय कोणत्याही महागड्या औषधात नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या एका लहान बीजात आहे. तेच बीज आपण दररोज पाहतो, तरीही त्याची शक्ती ओळखत नाही. हो, मी मेथीच्या बियांबद्दल बोलत आहे. मेथीचे दाणे हे फक्त एक मसाला नाही आहेत, तर ते शरीरातील कमकुवतपणा दूर करतात, ज्यामुळे रात्री मूत्राशय नियंत्रण गमावतं. वयानुसार मूत्राशयाचे स्नायू सैल होऊ लागतात, नसा कमकुवत होऊ लागतात आणि लघवी रोखण्याची क्षमतासुद्धा कमी होते. मधुमेह, सर्दी, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी या समस्येला आणखीच वाढवतात. मेथीचे दाणे एकाच वेळी या सर्वांवर काम करतात. ते मूत्राशयाच्या भिंती मजबूत करतात, नसांना पोषण देतात, जळजळ कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री वारंवार लघवी होणं हळूहळू बंद करतात. पण येथे एक अतिशय महत्त्वाचं सत्य आहे. जर मेथीचे दाणे चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते कोणतेही फायदे देत नाही. तथापि योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर त्याचे परिणाम चमत्कारिक असतात. मी माझ्याकडे येणाऱ्या अनेक रुग्णांवरती हा प्रयोग केला आहे. एक आजोबा होते जे रात्री 4 वेळा जागे व्हायचे. त्यांनी फक्त मेथीचे दाणे योग्यरित्या वापरण्यास सुरुवात केली. 3 आठवड्यांमध्ये वारंवारता 4 ते 5 आठवड्यांमध्ये एकदा झाली आणि 2 महिन्यांमध्ये ते म्हणाले की डॉक्टर, अशा अनेक रात्री येतात जेव्हा मी एकदाही उठतच नाही. ही जादू नाही आहे, ही निसर्गदत्त देणगी आहे. पण त्यासाठी संयम, विश्वास आणि योग्य पद्धत जाणून घेणं आवश्यक आहे. आज मी तुमच्यासोबत ती पद्धत शेअर करणार आहे, स्टेप बाय स्टेप, अगदी सोपी, पूर्णपणे सुरक्षित आणि विशेषतः वृद्धांसाठी तयार केलेली. या व्हिडिओमध्ये मी मेथीचे दाणे कधी भिजवायचे, किती प्रमाणामध्ये घ्यायचे, ते कसे खावे, रात्रीच्या कोणत्या वेळी घ्यायचे आणि लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी हे स्पष्ट करणार आहे. मेथीचे दाणे मदत करत नाहीत असं म्हणणाऱ्या लोकांना होणाऱ्या चुका मी देखील समजावून सांगेन. जर तुम्ही स्वतः या समस्येशी झुंजत असाल किंवा तुमचे पालक किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही वृद्ध सदस्याला लघवीमुळे वारंवार झोपेचा त्रास होत असेल, तर ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. हा फक्त एक उपाय नाही आहे, तर हा तुमची झोप पुनर्संचयित करण्याचा एक मार्ग आहे. ही तुमची शक्ती पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे आणि तुम्हाला काहीही करता येणार नाही असे वाटणाऱ्या भीतीवरती मात करण्याचा एक मोठा मार्ग आहे. आता मी थेट त्या प्रक्रियेकडे जाईन जिथे खरा बदल सुरू होतो. मेथीच्या बियांची योग्य तयारी, योग्य डोस आणि पहिलं पाऊल. आता आपण त्या टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथे खरा बदल सुरू होतो. येथेच बहुतेक लोक चूक करतात आणि नंतर म्हणतात की उपाय काम करत नाही. तर मी जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या. मेथीचे दाणे हे सामान्य बिया नाहीत. त्यात उष्णता आणि ऊर्जा दोन्ही असतं. जर ते न समजता खाल्लं तर त्यांचे शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून पहिला नियम म्हणजे योग्य डोस आणि योग्य तयारी. प्रथम डोसबद्दल बोलूया. रात्रीच्या वेळी लघवीची समस्या असलेल्या वृद्धांसाठी मेथीचे दाणे खूप कमी प्रमाणामध्ये सुरू केले जातात. बऱ्याचदा लोकांना वाटतं की जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने लवकर आराम मिळेल, परंतु येथे उलट नियम लागू होतो. सुरुवातीला फक्त अर्धा चमचा मेथीचे दाणे पुरेसे आहेत.
कमी अधिक नाही. आता तयारीचा विषय येतो. मेथीचे दाणे कधीही कोरडे खाऊ नये. सुक्या मेथीच्या दाण्यांमुळे शरीरातील उष्णता खूप प्रमाणामध्ये वाढू शकते, ज्यामुळे लघवी करताना जळजळ किंवा मग अस्वस्थता वाढू शकते. म्हणूनच ते नेहमी भिजवून घेतले जातात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जेवल्यानंतर आणि तुमचं शरीर शांत झाल्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या. ते चांगले धुवा. नंतर ते एका लहान भांड्यामध्ये ठेवा आणि बिया पूर्णपणे बुडवण्यासाठी त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घाला. वाटी झाकून ठेवा. बस. उकळण्याची गरज नाही. मसाले नाहीत, पावडर करू नका. आता या बिया रात्रभर पाण्यात राहू द्या. या काळामध्ये काय होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मेथीचे दाणे पाण्यामध्ये फुगतात, त्यांचा कडकपणा मऊ होतो, त्यांचे औषधी गुणधर्म पाण्यात सोडू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उष्ण स्वभावसुद्धा संतुलित होतो. सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पाण्याकडे पाहणं. ते हलकं पिवळं झालं आहे का, हे मेथी सक्रिय झाल्याचं लक्षण आहे. आता येथे आणखी एक मोठी चूक आहे. काही लोक फक्त पाणी पितात आणि बिया टाकून देतात आणि काही फक्त बिया चावतात आणि पाणी पित नाही. पण योग्य पद्धत म्हणजे प्रथम पाणी हळूहळू पिणं आणि नंतर भिजवलेल्या बिया पूर्णपणे चावून खाणं. ही प्रक्रिया शरीराला अंतर्गतरित्या सूचित करते की मूत्राशय मजबूत करणं आवश्यक आहे, नसा पोषण करणं आवश्यक आहे आणि लघवी करण्याची इच्छा हळूहळू कमी झाली पाहिजे. आता वेळेबद्दल बोलूया. हा मेथीचा प्रयोग सकाळी रिकाम्या पोटी करावा, रात्री नाही. रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी खा, कारण शरीर सर्वात जास्त ग्रहणशील असतं आणि ही अशी वेळ आहे जेव्हा औषधी गुणधर्म सर्वात थेट काम करतात. माझ्याकडे सुमारे 67 वर्षांचे एक रुग्ण आले होते. पहिल्या दिवशी ते म्हणाले की डॉक्टर, मी रात्री भिजवलेली मेथी खाल्ली. त्या रात्री मला अस्वस्थ वाटलं. जेव्हा मी पद्धत दुरुस्त केली आणि त्यांना सकाळी ती घेण्यास सांगितलं, तेव्हा त्यांना एका आठवड्यामध्ये फरक दिसू लागला. यावरून हे दिसून येतं की ही पद्धत उपायापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. आता आणखी एक गोष्ट जी फार कमी लोक सांगतात. मेथीचे दाणे खाताना मन शांत असलं पाहिजे. घाईघाईने, रागाने किंवा भीतीने घेतलेला कोणताही नैसर्गिक उपाय पूर्णपणे काम करत नाही. जेव्हा तुम्ही मेथी घेता तेव्हा लक्षात ठेवा की तुमचं शरीर बरं होत आहे. तुमची समस्या हळूहळू नाहीशी होत आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला लक्षणीय बदल दिसले नाहीत तर घाबरू नका. निसर्ग औषधाप्रमाणे लवकर नाही तर एका प्रक्रियेसारखं काम करतो. पहिल्या आठवड्यामध्ये झोप खोलवर जाईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये रात्री उठण्याची वारंवारता कमी होईल. तिसऱ्या आठवड्यामध्ये लघवी करण्याची इच्छा कमी होईल. एका रुग्णाचे वय 75 वर्ष होते. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की तिला अजून लघवी करण्याची आवश्यकता आहे, परंतु तिला पूर्वीसारखी चिंता वाटत नाही. हे लक्षण आहे की सुधारणा सुरू झाली आहे. आता मी मेथीचे दाणे शरीरात कसे काम करतात, ते कोणत्या थरांवर परिणाम करतात आणि लोकांनी त्यांच्या दिनचर्येमध्ये कोणते थोडे बदल करावेत हे स्पष्ट करणार आहे. आता तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचला आहात जिथे लोक म्हणतात की त्यांना समजतं, कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की एखादा उपाय शरीरामध्ये काय करतो, तोपर्यंत मन त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. आणि विश्वास महत्त्वाचा असतो, विशेषतः वृद्धांच्या आरोग्याच्या बाबतीत. आता काळजीपूर्वक समजून घ्या. रात्री वारंवार लघवी होणं ही केवळ सवय नाही आहे, ती शरीरातील कमकुवतपणाचं लक्षण आहे. समस्या प्रामुख्याने 3 भागामध्ये उद्भवतात. पहिलं, मूत्राशयाच्या भिंती कमकुवत होतात. दुसरं, ते नियंत्रित करणाऱ्या नसा योग्यरित्या संदेश प्रसारित करू शकत नाही. तिसरं, मेंदू आणि मूत्राशयामधील समन्वय बिघडतो. वयानुसार शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. मूत्राशय देखील एक स्नायू आहे. ते पूर्णपणे लघवीने भरलेलं नसलं तरीही मेंदूला ते रिकामं करण्यासाठी सिग्नल मिळू लागतात. म्हणूनच थोड्या प्रमाणामध्ये देखील वारंवार लघवी करण्यासाठी दबाव येऊ शकतो, विशेषतः रात्री. येथेच मेथीचे दाणे भूमिका बजावतात. भिजवलेले मेथीचे दाणे प्रथम पोट आणि आतड्यांमधून रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करतात, जिथे त्याचे पोषक घटक नसांपर्यंत पोहोचतात. मेथीमधील नैसर्गिक संयुगे नसा शांत करतात आणि त्यांची संवेदनशीलता संतुलित करतात. याचा थेट परिणाम अनावश्यक सिग्नल कमी करण्यावरती होतो. माझ्याकडे एक रुग्ण होता ज्याने तक्रार केली होती की जरी ते क्वचितच लघवी करत असले तरी त्यांचं मन अस्वस्थ राहतं. त्यांना भीती होती की जर त्यांनी लगेच लघवी केली नाही तर काहीतरी वाईट होईल. या भीतीने समस्या आणखी वाढली. मेथीच्या नियमित वापराने त्यांच्या नसा शांत झाल्यामुळे ती भीती हळूहळू कमी झाली. दुसरं म्हणजे मूत्राशयाच्या भिंती मजबूत होतात. मेथीच्या बिया शरीरामध्ये थोडंसं स्नेहन निर्माण करतात. हे स्नेहन अंतर्गत अवयवांना लवचिक बनवतं. जेव्हा मूत्राशयाच्या भिंती मजबूत आणि लवचिक असतात तेव्हा ते जास्त काळ लघवी टिकवून ठेवू शकतात, ज्यामुळे अचानक दाब टाळता येतो. तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जळजळ. अनेक वृद्ध लोकांना मूत्रमार्गामध्ये सौम्य जळजळ होते. या जळजळीमुळे
वारंवार लघवी होण्याची भावना निर्माण होते. मेथी आतून या जळजळीला शांत करते, म्हणून काही लोकांना पहिल्या आठवड्यामध्ये कमी जळजळ जाणवते. तसेच हे समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगवेगळं असतं आणि काही लोकांना लवकर सुधारणा दिसून येते. काही गोष्टींमध्ये थोडा वेळ लागतो, परंतु जर पद्धत योग्य असेल तर निकाल निश्चितच मिळतात. मधुमेह असलेल्या एका वृद्ध महिलेला काळजी होती की मेथीमुळे तिचा मधुमेह आणखी वाढू शकतो. तथापि योग्य प्रमाणामध्ये घेतल्याने मेथीने तिच्या साखरेची पातळी संतुलित ठेवली आणि लघवीच्या समस्या देखील कमी झाल्या. कारण मेथी शरीराला हानी पोहोचवण्याचं काम करत नाही. काही लोक विचारतात की त्यामुळे अशक्तपणा येईल का? मी स्पष्ट करू इच्छिते, नाही. खरं तर झोपेच्या कमतरतेमुळे होणारी कमजोरी हळूहळू कमी होते. रात्री वारंवार जाग येणं कमी झाल्यावर झोप खोल होते आणि गाढ झोप आपोआप शक्ती पुनर्संचयित करते. तथापि येथे खबरदारी घेणं आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती खूप थंड पाणी पिते, रात्री उशिरापर्यंत जागं राहते किंवा झोपण्यापूर्वी जास्त द्रव पदार्थ घेते, तर मेथीचे परिणाम मंदावू शकतात. म्हणून जीवनशैलीत थोडी शिस्त देखील आवश्यक आहे. मेथी ही जादूची गोळी नाहीये, ती शरीराला स्वतःला बरं करण्यास मदत करते. म्हणून वेळ द्या, किमान 40 दिवस नियमितपणे वापरा. ही प्रक्रिया थांबवू नका आणि दररोज तीच पद्धत वापरत राहा. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की काही सुधारणांसह हा उपाय कोणी करावा आणि कोणी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि शरीर योग्य दिशेने जात आहे हे कोणत्या लक्षणांमुळे आपल्याला दिसून येतं. आता हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण अनेकदा लोकांना मध्येच थांबवणारा गैरसमज दूर करू. आता आपण अशा गोष्टी समजून घेऊ ज्या अनेकदा लोकांना मध्येच थांबवतात. कारण मी पाहिलं आहे की उपाय योग्य आहे, पद्धत देखील बरोबर आहे, तरीही काही लोक म्हणतात की त्यांना पूर्णपणे फायदा झालेलाच नाही. खरं कारण म्हणजे शरीराचे संकेत समजले नाहीत किंवा काही महत्त्वाच्या खबरदारीकडे दुर्लक्ष केलं गेलं. प्रथम कोणत्या लोकांसाठी या उपायामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एखादी व्यक्ती खूप पातळ असेल, आधीच कमकुवत असेल किंवा तिचं पोट संवेदनशील असेल तर मेथीचं प्रमाण अर्धा चमचा समान ठेवावं. तथापि पहिले 3 दिवस फक्त पाणी प्या आणि बिया चघळू नका. 4थ्या दिवसापासून बिया चघळण्यास सुरुवात करा. ते हळूहळू शरीराशी जुळवून घेतं आणि कोणतीही समस्या निर्माण करत नाही. काही वडीलधारी लोक म्हणतात की मेथी खाल्ल्यानंतर त्यांना पोटात जडपणा जाणवतो. हे जडपणा हानिकारक नाही, तर शरीर शुद्धीकरण प्रक्रियेतून जात असल्याचं लक्षण आहे. मेथी आतड्यांमध्ये जमा झालेला जुना कचरा सोडते. या काळात तुम्हाला गॅस किंवा जडपणा जाणवू शकतो, जो काही दिवसांत स्वतःहून निघून जातो. घाबरून जाण्याची गरज नाही. आता मधुमेह असलेल्या लोकांबद्दल बोलूया. मेथीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक कमी होण्याची भीती असते. तथापि योग्य डोसमध्ये घेतल्यास मेथीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक कमी होत नाही. ते हळूहळू संतुलन पुनर्संचयित करतं. तथापि जर कोणी आधीच औषध घेतलं असेल तर त्यांनी त्यांच्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष दिलं पाहिजे. जर त्यांना अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल तर डोस कमी करा. आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे जर समस्या 2 आठवड्यांत पूर्णपणे दूर झाली नाही तर उपाय काम करणार नाही. हा विचार अत्यंत चुकीचा आहे. ही समस्या वर्षानुवर्ष वाढत असते, म्हणून ती बरी होण्यास सुद्धा वेळ लागतो. काहींसाठी यासाठी 30 दिवस लागतात, तर काहींसाठी 60 दिवसही लागतात. परंतु सुधारणेची चिन्हे लवकर दिसू शकतात. आता सुधारणेची चिन्हे कोणती आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं लक्षण म्हणजे लघवी करण्याची इच्छा कमी होऊ लागते. दुसरं लक्षण म्हणजे भीती कमी होऊ लागते. तिसरं लक्षण म्हणजे लघवी झाली की शरीराला पूर्वीसारखं अस्वस्थ वाटत नाही. आणि चौथं लक्षण म्हणजे खोल झोप. एका वृद्ध रुग्णाने मला सांगितलं की डॉक्टर, आता पण मला लवकर झोप येते. पूर्वी मला एकदा झोप आली की अजिबात झोप येत नव्हती. हा सुधारण्याचा मार्ग आहे. आता काही खबरदारी देखील खूप महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका. थंड हवामानामध्ये तुमचे पाय थंड होऊ देऊ नका. रात्री चहा किंवा कॉफी सारख्या गोष्टी टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती अजिबात बाळगू नका. भीतीमुळे लघवीच्या समस्या वाढतात. काही लोक उपचार अर्ध्यावर सोडून देतात कारण त्यांना वाटतं की ते सर्व संपलं आहे. पण ही एक चूक आहे. किमान 40 दिवस पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आंतरिक शक्ती निर्माण होण्यास वेळ लागतो. जर तुम्ही मध्यभागी थांबलात तर समस्या परत येऊ शकते. मेथीमध्ये दुसरे काहीही मिसळण्याची गरज नाही. दूध नाही, मध नाही, पावडर नाही. सर्वात सोपी पद्धत, सर्वात प्रभावी उपाय. जितका सोपा तितकाच परिणाम खोलवर असतो. तसेच हे समजून घ्या की तुम्ही 60, 70 किंवा 80 वर्षांचे असलात तरी शरीरामध्ये सुधारणा होण्याची क्षमता आहे. त्याला फक्त योग्य दिशा हवी आहे.
मेथी ते मार्गदर्शन प्रदान करते. आतापर्यंत तुम्हाला हे समजलं असेल की लहान बदल कधी करायचे, कधी सावधगिरी बाळगायची आणि तुमचं शरीर कसं बरं होत असल्याचे संकेत देतं. आता मी तुम्हाला सांगेन की हा उपाय तुमच्या जीवनाचा एक भाग कसा बनवायचा, कधी थांबवायचा आणि तो केवळ तुमच्या लघवीच्या समस्यांनाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण शरीराला कसा बळकटी देतो. हे फक्त एका उपायाबद्दल नाही तर जीवनाच्या गुणवत्तेबद्दल आहे. कारण जेव्हा तुम्हाला पुन्हा झोप येते तेव्हा तुमचं शरीरच नाही तर तुमचं मन देखील बरं होऊ लागतं, जे वृद्धांसाठी एक वरदान आहे. प्रथम हे उपाय किती काळ टिकेल हे समजून घ्या. मेथीचे दाणे कमीत कमी 40 दिवस सतत वापरावेत. 40 दिवसानंतर बहुतेक लोकांचं रात्री वारंवार होणारे लघवीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं आणि काहींना पूर्णपणे. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उद्भवतो. 40 दिवसानंतर अचानक ते थांबवू नका. जर समस्या पूर्णपणे गेली असेल तर पुढील महिन्यासाठी आठवड्यातून 3 दिवस ते सुरू ठेवा. नंतर हळूहळू ते आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस कमी करा. यामुळे शरीराची बांधलेली ताकद वाढते. समस्या परत येण्याचा धोका टाळला जातो. कधी थांबवायचं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर एखाद्याला तीव्र पोटदुखी, तीव्र अतिसार किंवा अस्वस्थता होत असेल तर 2-3 दिवसांचा ब्रेक घेण्याची शिफारस केली जाते. तथापि हे क्वचित प्रसंगी घडतं, जेव्हा डोस चुकीचा असतो किंवा शरीर खूप कमकुवत असतं. बहुतेक वृद्ध लोक ते सहजपणे सहन करतात. एक वृद्ध आजोबांनी मला सांगितलं की डॉक्टर, मला आता भीती वाटत नाही. पूर्वी मला रात्री किती वेळा जागं व्हावं लागेल याची काळजी वाटून राहायची. आता झोप लागताच मी गाढ झोपी जातो. त्यांनी सांगितलं की या उपायाने माझं लघवीचं प्रमाण सुधारलं नाही तर माझ्यामध्ये आत्मविश्वासही परत मिळाला आहे. दुसरी एक महिला म्हणाली की मुली सकाळी उठल्यावर मला हलकेपणा जाणवतो. माझी गुडघेदुखी देखील नाहीशी झालेली आहे आणि संपूर्ण रात्री झोपल्यानंतर शरीर स्वतःला बरं करू लागलं आहे. मेथीच्या बियांचा हा खरा फायदा आहे. ते फक्त एकाच समस्येवर लक्ष केंद्रित करत नाही, ते संपूर्ण शरीराचं संतुलन परत आणतात. पचन सुधारतं, नसा मजबूत होतात, जळजळ कमी होते आणि स्थिरतेची भावना परत येते. आता मी तुम्हाला एक अतिशय भावनिक गोष्ट सांगू इच्छिते. म्हातारपण हा आजार नाहीये, पण आपण वयानुसार त्रास सहन करणं सामान्य म्हणून स्वीकारलं आहे. वारंवार जागं होणं, पुरेशी झोप न लागणं आणि थकवा जाणवणं हे आवश्यक नाही. जर निसर्गाने यावर उपाय सांगितला असेल तर तो स्वीकारणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. मेथी ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आपल्या आजींना त्याबद्दल माहिती होती, पण आपण ती फक्त एक मसाला म्हणून बनून राहिला आहे. आज जेव्हा विज्ञान नैसर्गिक उपचारांकडे परत येत आहे तेव्हा आपण आपल्या मुलांकडेही वळलं पाहिजे. मी तुम्हाला नेहमीच हे उपचार सांगत असते. अनेक लोकांना असं म्हणताना मी ऐकलं आहे की मला हे आधीच कळलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून आज मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही आणि तुमचं कुटुंब शांतपणे सहन करत असलेल्या समस्यांवरती मात करू शकाल. जर तुम्ही हे संपूर्ण 5 भागांचं वर्णन काळजीपूर्वक ऐकलं असेल किंवा वाचलं असेल आणि त्याचं योग्यरित्या पालन केलं असेल तर मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या नाहीशी होईल. लक्षात ठेवा, योग्य डोस, योग्य वेळ, संयम आणि विश्वास या 4 गोष्टी या उपायाला यशस्वी करतात. आजच सुरुवात करा. आजच मेथीचे दाणे भिजवा आणि तुमच्या शरीराला आवश्यक असलेला आधार द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया ही माहिती तुमच्या पालकांसोबत, आजी आजोबांसोबत आणि गरजू असलेल्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. कारण कधीकधी थोडीशी माहिती एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकते. देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना चांगलं आरोग्य, शांती आणि रात्रीची चांगली झोप देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.